मला प्रेमात काडी मात्र इंटरेस्ट नाहीये. सो रील्स करताना कधी पडलीस का? तो क्वेश्चन असा होता की तुझ्या फॅमिलीमध्ये कोण कोण असतात. कसे आहात तुम्ही? वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे रुपाली नाईक व्लॉग्स या चॅनलवरती. तर हल्लीच मी टाकले होते Q&A. तर त्याच्यामध्ये तुम्ही क्वेश्चन विचारले होते, तर त्याचे आन्सर मी आता इथे तुम्हाला यूट्यूबवर देणार आहे विथ नेम. म्हणजे तुम्ही ज्या ID वरून मला मेसेज केले होते त्याची नावं घेऊन मी कोणी क्वेश्चन विचारले होते त्याचे आन्सर देणार आहे. तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. तर मी नवीन न्यू हेअर कट केला होता, तो पण कसा वाटतोय ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आता आपण क्वेश्चनला सुरुवात करूया. तर फर्स्ट क्वेश्चन हा आहे की सिरियलमध्ये काम करशील का? तर काय आहे नाव? DRX साईनाथ तनावडे याने विचारलाय. तर याचं उत्तर आहे नक्कीच. जर मला संधी मिळाली तर मी नक्कीच करेन सिरियलमध्ये काम, ऑफकोर्स. सेकंड क्वेश्चन आहे सुधन्या 08. तर हिचा खूप फनी क्वेश्चन आहे. रील्स करताना कधी पडलीस का? तर ह्याचं उत्तर आहे कधीच नाही पडली मी कधी. थर्ड क्वेश्चन आहे ऋषी.16 गिव मी युअर नंबर. तर मी नंबर नाही देऊ शकत. ओके, बस इतकंच. अजून एक क्वेश्चन आहे पत्तू 2545 यू हॅव अ BF. सो याचं उत्तर आहे नाही. माझा बॉयफ्रेंड नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, हा क्वेश्चन ना खूप जणांनी विचारला आहे आणि मला प्रेमात काडी मात्र इंटरेस्ट नाहीये. सो तुम्ही जर मला प्रपोज करायचा विचारात असाल तर आत्ताच तो विचार कॅन्सल करून टाका. तर दुसरा आहे रेनू कुमार 3314. तर हिने विचारले आहे अ वेज मॅन विथ लो इन्कम, अ क्लिनी मॅन विथ हाय इन्कम, युअर चॉईस. अ वेज मॅन विथ लो इन्कम तर आहे. आणि एक क्वेश्चन आहे मी अभय शेलाटकर. तर त्याने असं विचारलंय मला की तुझा कॉन्फिडन्स वेल आहे, तू दिसतेस चांगली, ॲक्टिंगची आवड आहे असं पण दिसतंय आम्हाला, मग तू फिल्मसाठी ट्राय का नाही करत? तर फिल्मसाठी ट्राय करण्यासाठी पहिला आधी सिरियलमध्ये, शॉर्ट मूवीजमध्ये असं काम करावं लागतं. एकदम कोण डायरेक्ट मूवीमध्ये जात नाही. आणि पहिला आधी त्याच्यासाठी सगळ्याच काहीही करायच्या अगोदर त्या गोष्टीचा एक्सपिरियन्स असला पाहिजे. ही कधी चान्स मिळाला तर मी नक्की करेन. दुसरा क्वेश्चन आहे मला तुझ्यासोबत फ्रेंडशिप करायची आहे, अस्कार निखिल. ओके. तर केत थोरात 94 लग्न करशील का माझ्यासोबत? तर ह्याचं उत्तर आहे सरळ नाही. आय एम नॉट इंटरेस्टेड इन लव एनी मैरिज. 5550 आपने बिग डैडी कसिनो विजिट किया है तो वीडियो प्लीज शेअर. तर मी केलंय पण मी विजिट नाही केलंय. मी त्या साईटला खूप फिरले पण आतमध्ये नाही गेली आहे. तर मी शेअर कधी गेली तर करेन व्हिडिओ शेअर. Orius19 I ask you many time why you are so cute. I didn't know. Rahul 123 are you my favorite person? Thank you. एडनेकर ज्ञानेश तुला भेटायचं आहे, डेटवर येशील का?
डेट म्हणजे काय असतं? पुढचा क्वेश्चन आहे, तू कुठची? नागेश J185. तर मी आहे प्रॉपर साळगावची. कुडाळ तालुका लागतो. साळगाव मनगाव भाताचे गाव. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, विनोद मास 7 आय लव्ह यू. तर याचं आन्सर आहे थँक्यू. देन डॅश पॉइंट डॅश करण डॅश पॉइंट डॅश. तर याचा क्वेश्चन आहे, व्हॉट इज युअर फ्युचर प्लॅन. तसं तर जे काही होतं ते विचारलं आहे मी ट्रूथ अँड डेअरमध्ये. तर माझं फ्युचर प्लॅन आहे, मला व्लॉगिंग करायचं आहे, यूट्यूबर व्हायचं आहे, अँड खूप सारा पैसा कमाना है. आणि माझे जे स्किल आहेत, बेकिंग म्हणा, कुकिंग म्हणा, तर ते लोकांपर्यंत पोचवायचे आहेत असं. आणि माझं एक स्वप्न होतं की आपलं कुत्री मांजरं जे काही आवारा असतात ना सगळे, त्यांना एक असं जर पॉसिबल झालं तर मी ते नक्कीच करेन. त्यांच्यासाठी वेगळं घर घेऊन फक्त जे लोकल इथं तिथं असतात ना फिरत, त्यांना ॲडॉप्ट करायसाठी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, दिसत नाही आहे नीट. आय हॅव अ क्रश ऑन यू यार डिअर कम ऑन. सो हा थोडा अश्लील क्वेश्चन आहे असं वाटतं मला. सो आय इग्नोर इट. रॉकी 6573 वाय यू नॉट रिप्लाय मी, यू अँग्री ऑन मी डिअर. तर तसं तर मी कोणाला जास्त रिप्लाय नाही करत, सो दॅट्स वाय. खूप छान दिसते तू, साठे 4965. थँक्यू. मी कॉम्प्लिमेंट द्यायला सांगितलं नव्हतं, क्वेश्चन विचारायला सांगितलं होतं. तर ओके. अजूनही काही क्वेश्चन आहेत ते मी आधीच्या Q&A मध्ये टाकले होते, पण त्याच्यानंतर मी काही कारणास्तव मला व्हिडिओ बनवता नाही आले होते, तर आता बनवते. तर ते क्वेश्चन मी तुम्हाला सांगते. तर तेव्हा मला एकाने विचारलं होतं की तुझं पूर्ण नाव काय आहे. तर माझं पूर्ण नाव आहे रुपाली प्रकाश नाईक. तर आणि एक क्वेश्चन असा होता की तू कुठे जॉबला होती. तर मी होती पहिलं तर सगळ्यात फर्स्ट गोव्याला, नाही पहिलं साळगावला इथे एक होतं, तिथे मी पनीर, लस्सी, दही हे सगळं बनवायला जायची. त्याच्यानंतर मी गेली गोव्यामध्ये मी बेकरी अटेंडन्स म्हणून होती. त्याच्यानंतर मी होती ॲज अ बेकरी शेफ म्हणून घेतलं होतं मला तिथे. त्याच्यानंतर देन नेक्स्ट मी गेली होती दुसऱ्या हॉटेलमध्ये, तिथे मी केलं सर्विसमध्ये. आणि सर्विसमध्ये केल्यानंतर मी थर्ड जॉब केला होता बारटेंडरचा. त्याच्यानंतर फोर्थ जॉब मी मध्ये सगळ्यातनं मन उडवलं होतं माझं, तेव्हा मी केला होता स्विगी जॉईन. तर स्विगी डिलेव्हरी, ठीक आहे, स्विगीसुद्धा केलं आहे मी. तर ते केलं. तर सगळ्यात बेस्ट आहे ना, मला स्विगी खूप आवडलं होतं जॉब, कारण कधी पण लॉग इन करा, कधी पण उठा, कधी पण जावा, कमवा, या, बस मस्त. आणि त्याच्यातून जास्त चांगली अर्निंग व्हायची. आणि एवढं काय, ज्यांना फिरायला वगैरे नाही आवडत ना, म्हणजे एकदम घरात राहायला आवडतं बघा, त्यांच्यासाठी ते जॉब एकदम हार्ड आहे. पण एक ऑर्डर मागे 20 रुपये 25 रुपये हे असं थोडं कठीण आहे थोडं कोणाकोणासाठी. तर हे होते क्वेश्चन. अजून काय होतं आठवतं आहे मी, ठीक आहे. तर क्वेश्चन असा होता की तुझ्या फॅमिलीमध्ये कोण कोण असतात.
तर माझी जी मोठी बहीण आहे तिचं लग्न झालं आहे देवबागमध्ये. सो तुम्ही ते पण विचारत होतात की देवबागमध्ये तुझं कोण आहे जे तू सतत जात असतेस. तर तिथे माझी दीदी आहे मोठी, तर ती तिथे राहते. आणि देन ती बाबा आहेत आणि एक बहीण आहे जी की माझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठी आहे, जी की आचऱ्यात आहे. ठीक आहे. आणि सगळ्यात लास्ट मी लहान. त्याच्या क्वेश्चनमध्ये असं विचारलं होतं मला की तू लग्न का नाही करत अजूनपर्यंत, लग्न कधी करणार. तर माझा आत्ता 21 एज आहे. सो मी 28-29 झाल्यावर विचार करेन लग्न करायचं की नाही ते. सो एवढंच. त्याने विचारलं होतं की तू गोव्यामध्ये परत जॉबला का नाही जात. तर ह्याचं रिझन खूप मोठं आहे आणि खूप दुःखदायक आहे. तर ते मी कधीतरी, तुम्ही खूप जर विचारलात तर मी तुम्हाला कधीतरी सांगेन. तर त्या एका कारणामुळे मी अजिबात जायला बघत नाही आहे. सो कोणालाच माहीत नाही आहे, इवन माझ्या घरातल्यांना देखील माहीत नाही आहे कशाला मी जात नाही ते. नुसता ओरडा बोलतात ना, जसं दिसतं तसं नसतं. ते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करू अजिबात विसरू नकात. आणि ह्या पण जाता जाता सांगून जाया की नेक्स्ट ब्लॉग कसलं हवं असा. तर टाटा बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. लव यू.